ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या त्या गोष्टीवरती आपण आज प्रकाश टाकणार आहोत। तर आपण स्टेप पहिल्यामध्ये जे आहे, जर आपण गेलो तर महत्त्वाचे असतात ते आपले आई वडील। या जीवनामध्ये सांसारिक लाईफ मध्ये आई वडिलांचा पहिले प्रथम जे आहे प्रथमतः खूप मोठा रोल आहे। आई वडील ज्या ताकदीचे असेल त्याच ताकदीचे येणारी पिढी पण निर्माण होत असते। आई वडील कष्टाळू मेहनती किंवा त्यांच्या समोर एखादा एक उद्देश ठेवून ते जीवन जगत असेल तर येणारी पिढी सुद्धा जी आहे आपला उद्देश, एक कमिटमेंट, एक गोल जे आहे त्यांच्या समोर येणाऱ्या पिढीच्या समोर जर असेल तर ती सुद्धा पिढी दुसरी पिढी घडवण्यासाठी कार्यक्षम निर्माण होत असते। तर पहिला रोल जो आहे तो आहे आई वडिलांचा। आई वडिलांनी प्रत्येक दिवस जे काही आपले मेहनतीचे काम असेल ते करतात। संसाराचा गाडा चालवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या दिवशी आपला अरेंजमेंट कसं करायचं मजुरीचं त्या विचारार्थ ते प्लॅनिंग मध्ये नियोजन मध्ये असतात आणि त्यानुसार ते जे आहे आपला रोजगार शोधण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यातून आपला संसाराचा गाडा चालवण्याचा प्रयत्न प्रत्येक आईवडिलांचा असतो। बऱ्याचदा संसार चालवताना आमचे जे काही गरीब बांधव लोक आहे, आमच्या भगिनी आहे, मग आमच्या नागपूर शहरामधली आम्ही गोष्ट करू तर आमच्या आई भगिनी अनेक हॉस्पिटलमध्ये जे आहे सर्व्हिससाठी जात असेल। काही आमच्या भगिनी, आमचे बांधव लोक जे आहे कुठल्या ना कुठल्या कामामध्ये शॉपकीपर म्हणून जातात किंवा आमच्या भगिनी काही जे आहे भांडे घासण्यासाठी जातात, पोछा मारण्यासाठी जातात आणि आमच्या संसाराचा गाडा आमच्या बांधव लोक, भगिनी लोक जे आहे चालवण्याचा प्रयत्न करतात। आई वडील आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते प्रामाणिकपणे करायलाही पाहिजे। परंतु या प्रामाणिक आई वडिलांच्या माध्यमातून काही असे मायबाप आहे कारण की एक पुरुष आणि स्त्री, महिला आणि पुरुष जे आहे काही वेळा सांसारिक लाईफ मध्ये काय होतं की पुरुष वर्ग काम करत नाही तर महिला वर्ग पूर्ण गाडा उचलतो संसाराचा, असंही होतं। कधी काळी असंही होते की दोघेही काम करून संसाराचा गाडा चालवतात, असंही होते। कारण नागपूर सारख्या सिटीचा विचार केला आणि आपल्या वसाहतीचा खास करून विचार केला तर मुलांचे शिक्षण, घर खर्च, किंवा आरोग्याचा खर्च, घरातील प्रत्येक मेंबरचं मेंटेनन्स, कपडे लत्ते, खाणे, हे बऱ्याच गोष्टी या संसाराला लागतात। आणि हा संसाराचा गाडा जेव्हा आई वडील वाहून घेतात
जे काही आई वडील आपली कास मेहनत जोरकसपणे लावतात आणि ते मुलांमध्ये बघतात, मुलींमध्ये बघतात, की मला जो त्रास माझ्या जीवनामध्ये झाला तो माझ्या पोरांना नको व्हायला, असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. कधी काळी आई वडिलांना ज्या ज्या उणिवा भासल्यात, जे जे काही त्यांच्या जीवनामध्ये कमतरता त्यांना जी आहे भासली आहे, अडचणी आल्या आहेत, ज्या मायबापांच्या जीवनामध्ये ते नाही भेटलं त्यांना, ते मात्र मेहनत करताना आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलींसाठी ती उणीव नको राहायला म्हणून झटत असतात. आई वडील या ताकदीचे प्रत्येक आई वडील काही जर सोडले तर बरेच चांगले आई वडील आहेत. परंतु हे सर्व आई वडील करत असताना कासावीस होतात. कॉन्व्हेंटचा खर्च कसा करायचा, मुलाला शिकवायचा, मुलीला शिकवायचा, कुठून पैसे आणायचे, एवढी विवंचनेमध्ये ते जे आहे कुठेतरी खाण्या घेण्यामध्ये कमी करतात, कुठेतरी आपल्या कपड्या लत्त्यामध्ये कमी करतात. परंतु आपल्या पोरांचं भविष्य उज्ज्वल उद्याला कसं होणार याच्या कमिटमेंटमध्ये ते स्वतःला झोकून देतात. असल्या प्रकारची परिस्थिती आज आपल्याला दिसते. आणि या सर्व परिस्थितीचा विचार आजच्या आधुनिक युगातील, अँड्रॉइड मोबाईलच्या युगातील, इंटरनेटच्या विज्ञानाच्या युगातील प्रत्येक मुलामुलींनी त्या मायबापांच्या, आई वडिलांच्या दररोजच्या कष्टाचं भान असलं पाहिजे. तरच ती पिढी सरस, तरच ते मुलं मुली लायकीचे. अन्यथा ती म्हणजे जे जन्म घेऊनही फायद्याचं नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून माझ्या अलीकडल्या पिढीला सांगणे आहे आणि आई वडिलांना सांगणे आहे की आमच्या पोरांवरती, मुलींवरती किंवा मुलांवरती फक्त वयाच्या 14 वर्षापर्यंत त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करा. वयाच्या 14 वर्षापर्यंत त्या पोरांनी, त्या मुलामुलींनी सुद्धा जे आहे स्वतः भान ठेवून कसं राहता येईल एवढा जर प्रयत्न झाला आणि एवढे आईवडिलांचे संस्कार जर त्यांच्यावरती वयाच्या 14व्या वर्षापर्यंत पडले तर त्याला आयुष्यात कधीही त्याच्याकडे पाहायची गरज पडणार नाही. फक्त वयाच्या 14 वर्षापर्यंत आपल्या पोरांना सांभाळा. आयुष्यात कधी तुम्हाला त्याला बोलायची किंवा कुठला चान्स मिळणार म्हणजे देणार नाही, तो असा संस्कारित बनेल एवढं लक्षात घ्या. जेव्हा आमचे पोरं अभ्यास करतात तेव्हा मात्र घरातील वातावरण हे अभ्यासाचं पोषक असं वातावरण आपण निर्माण करून दिलं पाहिजे. हे जबाबदारी आपली असली पाहिजे. मग तुमच्या टीव्ही सिरियलला बाजूला ठेवा. तुमच्या टीव्ही सिरियलापेक्षा आमच्या मुलांचा अभ्यास महत्वाचा आहे. आमच्या पोरांपासून किंवा आमच्या पोरींपासून
जेव्हा त्याचा अभ्यासाचा वेळ आहे तर मोबाईल सुद्धा काम नसेल तर जेवढं काम असेल तेवढं मोबाईल मधून करा, नाहीतर तो सुद्धा बाजूला ठेवा. त्याला अभ्यासाच्या वेळेला काम नसेल तर तो बाजूला असला पाहिजे. आमच्या पोरांना लहान वयात नाही कळत, परंतु जे काही कळवून द्यायचं आहे ते मात्र तुम्हाला सांभाळायचं आहे. ते कटिबद्ध मायबाप आपण बनलो पाहिजे, तरच येणारे जे काही दिवस आहे ते पालटणारे असणार, एवढं लक्षात ठेवा. विद्यार्थी जे काही मुलं आहे त्यांना सांगणं आहे, आम्ही जरी गरिबीतून आलो आहे, आम्हाला बऱ्याच गोष्टी अभ्यासातल्या कळत नाही आणि ते कोणालाच कळत नसतात. पण जेव्हा जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप पहिला नंतर दुसऱ्या नंतर तिसऱ्या वर्गात जातो, तेव्हा ते ऑटोमॅटिकली जे आहे आपल्याला यायला लागतं. फक्त आपण जे आहे इच्छाशक्ती आमची शिकण्याची असली पाहिजे. प्रत्येक मुलांच्या समोर एक जसं आई वडिलांच्या समोर कमिटमेंट आहे, उद्देश आहे, गोल आहे, तोच उद्देश गोल मुलांच्या समोर असला पाहिजे. आणि त्या उद्देशानुसार जे आहे त्यांनी स्पीड पकडली पाहिजे की मला या घराचा कायापालट करायचा आहे. माझ्या या मायबापांनी एवढे कष्ट सोसलेत, मला जे आहे यांच्या कष्टाची भरपाई करायची आहे. यासाठी मला आणि माझ्या देशाचा विचार करायचा आहे, माझ्या मानव समूहाचा विचार करायचा आहे. हे विचार त्याच्यामध्ये आले पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी स्पीड पकडली पाहिजे. आणि यानुसार तो जेव्हा स्टेपनुसार स्टेप बाय स्टेप येतो आणि सातत्य असेल, कुठल्याही गोष्टीचं असो, अभ्यासाचं असो की कामाचं असो, जीवन सोपी नाही आहे आणि कठीणही नाही आहे. कठीणही आहे तर सोपंही नाही आहे. पण जीवन मात्र चांगलं आहे आणि ते जर तुम्ही इच्छाशक्ती निर्माण केली प्रामाणिकपणे, तर जीवन चांगलं आहे. त्याला चांगलं जगायचं तर त्यासाठी प्रयत्नरत असलो पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, तरच आपण आपली प्रगती आणि आपलं जीवन मात्र चांगलं जाईल. परंतु आमच्या यंग जनरेशनला सांगणं आहे, जेव्हा यंग तरुण पण आपल्यामध्ये असते, त्या तरुण वयामध्ये बरेच असे ऍक्सिडेंशियल घटना जे आहे आपल्या लाईफ मध्ये येतात. तेव्हा संपूर्ण यंग जनरेशनला सांगणं आहे, स्वतःवर आपण नियंत्रण ठेवणं आपण ज्या दिवशी शिकलो त्या दिवशी मात्र तुम्हाला कोणीही विचलित करू शकणार नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपला उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण त्या उद्देशाकडे आपण स्पीड पकडली पाहिजे, म्हणजे इकडे तिकडे आपलं लक्ष जाणार नाही. जे काही आपण मोबाईल म्हणतोय, आपण काय पाहतो हा महत्वाचा त्याच्यामध्ये पैलू आहे. आपण असं म्हणणार नाही की मोबाईलचा वापर करू नका, करा, पण किती वेळ. मोबाईल टाइमपास पण करतोय. व्हॉट्सअपचे मेसेज पाहायला गेलं, आपण म्हणतो 1-2च मेसेज पाहतो, पाहायला गेलो तो 1 घंटा निघून जातो. आणि जो टाइमपास करेल, कंट्रोलिंग ठेवा. प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला कंट्रोल करायचा आहे. आणि जो कंट्रोल मध्ये नाही राहणार
अनकंट्रोल जर झालं तर जीवनात कंट्रोल होईल, एवढं लक्षात ठेवा, अनियंत्रित होईल. असे बरेच अपघात घडतात. या अपघात नको व्हायला असेल तर आपण त्या वयामध्ये पण समजदार होणे गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती, जो विद्यार्थी आपल्या फक्त उद्देशाकडे लक्ष देईल तो त्या गोल पर्यंत नक्की पोहोचणार, एवढं लक्षात ठेवा. मग आपण म्हणतोय शिक्षण शिकलो आपण, नोकऱ्या मिळायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, शिक्षण हे नोकरीचं साधन नाही आहे. शिक्षणातून नोकऱ्याच मिळाल्या पाहिजे जरुरी नाही. शिक्षण हे जे आहे समजदार बनण्याचं साधन आहे, एवढं लक्षात ठेवा. शिक्षण हे तर्क लावण्याचं साधन आहे. आम्हाला कोणी फसवू नये, कोण अत्याचार करताय, अन्याय करत आहे हे त्या शिक्षणामुळे समजते. म्हणून शिक्षण गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक मायबापांना सांगणार, आपल्या पोरापोरींना ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिकवा. आणि आपल्या पोरांना नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ज्या काही शाळा आहे तिथे शिकवा. हे भांडवलदारांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेत शिकवू नका. आणि जबाब विचारायला तुम्ही ज्या शाळेत जायचं, कारण की डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर हे नगरपालिकेमधूनही झालेले आहे, लक्षात घ्या. आणि शिक्षण हे प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे. म्हणून आपल्याला सांगणार, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत शिक्षण सोडू नका कोणीही. कारण की अन्याय, अत्याचार काय आहे त्याच्या विरुद्ध कसं लढायचं ते शिक्षण शिकवत असते तुम्हाला. आणि शिक्षण घेतल्यानंतर रोजगार कसा मिळवायचा, तर पहिले आळस सोडावं लागेल. जो व्यक्ती आळस सोडेल, कुठलंही काम करायची लाज वाटणार नाही, तो जीवनात कधीच मागे येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. उद्योगपती बनू शकता. स्वतः एखादं काम शिकलं की उद्योगपती बनता येतं. हे टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे काही एकाच्यानं रईस बनले नाही. यांच्या पिढ्या पण बऱ्याच मेहनत घेतात आणि त्यामुळे ते जे आहे पुऱ्या जगामध्ये ते मोठे उद्योगपती बनतात. म्हणून आपल्या सर्वांना सांगणे, कुठलाही जॉब करा. कोणी नोकरीवर जाईल, नोकरी नाही लागली तर कुठलं तरी काम करा, पण ते प्रामाणिकपणे काम करा, म्हणजे उद्या तुम्ही मोठे व्हाल, एवढं लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, पैशाने मोठे व्हाल, तेव्हा मात्र कदापिही त्या पैशाने गर्व येऊ देऊ नका, एवढं लक्षात ठेवा.
कारण की आम्ही जीवनामध्ये जेव्हा जन्म घेतला तेव्हा पैसे घेऊन आलो नव्हतो, आणि जी काही कमावलेली संपत्ती आहे, जी काही आम्ही आमच्या आजूबाजूच्या बांधवांकडून, आपल्या मानवांकडून, तर ही संपत्ती जीवनाच्या शेवटी जेव्हा आपला शेवटला क्षण येतो तेव्हा ती संपत्ती कोणीही घेऊन जात नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये जर समाधान जर सर्वांना हवा असेल तर आम्ही काही गोष्टींचं पालन करणे गरजेचं आहे. ज्याला आपण म्हणता येईल योग्य दृष्टी. एखाद्या व्यक्तीची प्रगती होत असेल तर ते आपली दृष्टिकोन पाहण्याचा जो आहे त्याच्याकडे सकारात्मक असायला पाहिजे, ना की तिरस्कार करण्याचा असला पाहिजे. तो कशामुळे मोठा झाला, त्यानं किती मेहनत घेतली, त्याच्यापासून चांगलं घ्या. त्याचा हेट करू नका, त्याचा तिरस्कार करू नका. तो कुठले गुण त्याच्यामध्ये आहे जे आपल्यामध्ये नाही आहे ते त्याच्यामध्ये, त्या प्रगतीचे गुण घ्या, तुमची पण प्रगती साधेल. योग्य विचार, तुमच्यामध्ये योग्य विचार असले पाहिजे. कारण की म्हणतात ना, तुम्ही जसा विचार करता तसंच तुम्ही बनता. मग तुम्ही एकटे घरात असले, तुम्हाला गमत नाही. काही लोक म्हणतात अरे एकटा आहे मला गमत नाही. का असं होतं? कारण की आपल्याजवळ चांगले विचार नाही, म्हणून आपल्याला जे आहे गमत नाही. पण ज्यांच्याकडे चांगले विचार आहे तो कितीतरी वेळ एकटा बसलेला असेल, दिवसभर एकटा बसलेला असेल, तरी त्याला कंटाळवाणं वाटत नाही. म्हणून चांगले विचार आपल्याला पाहिजे. मग आपल्याजवळ कोणी नसलं तरी चालते. म्हणून पुस्तकाचा गंध असला पाहिजे, पुस्तकांची आवड असली पाहिजे. ज्यांना पुस्तकाची आवड आहे त्यांना कुठल्या मित्राची गरज नाही, लक्षात घ्या. पण मात्र सहवास मानवाचा असला पाहिजे. आणि नंतर जे आहे जीवनामध्ये आपलं आचरण चांगलं पाहिजे. आचरण म्हणजेच आपली वागणूक. अरे आम्ही कोणाला जर चांगलं आपण जे आहे काम ते त्याच्याबरोबर चांगलं वागत नसेल तर आपल्याला खराबही त्याच्या सोबत वागण्याचा काय आपल्याला अधिकार आहे? चांगलं जर वागता येत नाही तर खराब का वागायचं त्याच्यावर? आपण हा पण विचार केला. आपलं आचरण, आपण चारित्र्यवान कसं राहू, आपल्या दृष्टीने चांगलं पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण चांगला विचार केला तर आचरण ऑटोमॅटिकली चांगलं निर्माण होते. ह्या गोष्टी का सांगण्यात येत आहे? कमिटमेंट पर्यंत जर पोहोचायचं असेल तर या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर योग्य वाणी. आपली वाणी जी आहे, जेव्हा आपण बोलतोय दुसऱ्यासोबत, ते माणुसकीचं असलं पाहिजे. ती वाणी गोड असली पाहिजे. जर आपण ती जर वाणी, ते जर बोल जर आपण जे आहे दुसऱ्याला लागट बोललो, तिरस्काररित्या बोललो,
तर पश्चाताप आपल्याला दुःख खूप होते. ते तर सोडा, त्याला किती दुःख होते ती गोष्ट वेगळी. कारण की म्हणतात ना, न्यूटनचा एक सिद्धांत आहे, जितने जोर से आप बॉल मारोगे उतनी ही जोर से अपने तरफ में आता है. जसं आपण ज्या दुसऱ्याला बोलतोय तर त्याचे पण बोल जे आहे तसेच प्रत्युत्तर आपल्याला मिळत असते. ते त्याच्याकडून नाही मिळणार तर दुसऱ्याकडून मिळणार. शेर को सव्वा शेर मिळता है. म्हणून लक्षात घ्या, योग्य वाणी असली पाहिजे आणि आपला योग्य संकल्प जो तुम्हाला आई वडिलांचा सांगितला आणि मुलांचाही शिक्षणाप्रती आणि कुठल्याही कामाप्रती सांगितला. योग्य संकल्प, कमिटमेंट आपलं असलं पाहिजे. यस, मला हे करायचं आहे, मला माझ्या देशासाठी मला एक काय चांगलं करता येईल, या मानव समूहासाठी मला काय चांगलं करता येईल माझ्या जीवनामध्ये. कारण की जीवन मला एकच वेळा भेटणार आहे. मला हे जीवन हा देह डबल भेटणार नाही. हा नश्वर देह हा नष्ट होणार आहे काहीतरी क्षणानंतर. हे शरीर जसं आलं आहे तर नष्ट होणार आहे. म्हणून संकल्प करा, कमिटमेंट द्या आणि त्या कमिटमेंट साठी सातत्य ठेवा आणि तुमचा प्रयत्न योग्य प्रयत्न असू द्या. योग्य प्रयत्न ज्याचा असेल तो हारत नाही, तो थांबत नाही, तो थकत नाही. त्याच्यामध्ये जिद्द निर्माण होते. फक्त कमिटमेंट आपल्या समोर असलं पाहिजे. आणि या संपूर्ण गुणधर्मातून एक चांगलं जीवन निर्माण होते. जीवन जगताना आपल्याला आनंद मिळतो आणि जीवन जगूशा वाटते. मित्रांनो, हे सर्व येण्यासाठी जे काही महापुरुष आहे, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, तथागत बुद्ध, महावीर, बिरसा मुंडा, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज, संत कबीर, या सर्वांचे विचार जे आहे आपल्या पोरामध्ये पेरा. म्हणजे आपण जे आहे आपली येणारी पिढी जी आहे चांगली निर्माण करू आणि या देशाला हुकुमशाहीकडे न नेता आपल्याला योग्य दिशेला आपल्या देशाला जे आहे घेऊन जाण्याचा आमची पिढी जी आहे तयार होईल आणि आमच्या या लोकशाहीला कोणीही तडा पोहोचवणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भारत. थँक्यू.